रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो। गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपलं युनिक गाईड हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 11 मार्च 2024 रोजी हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आदी सणानिमित्त हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। या शासन निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL म्हणजेच केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल असा हा शिधा वाटप करण्यात येणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल अशा 4 वस्तू वाटप करण्यात येणार आहेत। राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना म्हणजेच रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। तर हा आनंदाचा शिधा कोणाकोणाला मिळणार आहे, तर ज्यांना या अगोदर हा आनंदाचा शिधा मिळालेला आहे अशांनाच हा आनंदाचा शिधा मिळणार आहे। तर यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे। तर हा आनंदाचा शिधा कधी वाटप करण्यात येणार आहे, तर हा आनंदाचा शिधा 15 एप्रिल नंतर वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।